सातपुड्यात 6 तासांमध्ये 124 मिलीमीटर पाऊस झाला। त्यामुळे चहार्डी, लासूर, चुंचाळे, दोनवाडे ह्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। चहार्डी गावाला चंपावती नदीच्या पुराचा वेढा बसल्यानं गावातल्या नदीकाठची 125 घरं, 28 झोपड्या, 80 दुकानं, 18 जनावरं वाहून गेली। त्यामुळे ग्रामस्थांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी जे मेहनतीने शेत केलं होतं त्या शेतामध्ये पाणी गेल्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान अचानक आलेल्या पावसाने झालं। 199 mm पाऊस रात्रभरातनं झाला आणि चोपडा तालुक्यात जणू काही आकाश कोसळलं अशा पद्धतीने आमच्या शेतकरी बांधवांचं आणि सर्वसामान्य कुटुंबाचं नुकसान झालं। चोपडा तालुक्यातल्या गावांमध्ये 2006 साली अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। पुरामुळे हाहाकार माजला होता। पंचनाम्यासाठी प्रशासन आलं, मात्र शासनानं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त गावकऱ्यांनी केली आहे। रत्नावतीनं दिलं एवढा जोरात पूल आला की पूर्ण दुकानाचे सामान वगैरे सगळं टपऱ्यांचे सगळं नुकसान झालेलं आहे। मशिनी वगैरे कपडे सगळे वाहून गेलेले आहे। तरी शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी बुवा। सर्वसामान्य माणूस असल्यामुळे हे काही मी देऊ शकत नाही। तरी मला जर सरकारने काहीतरी मदत केली तर त्याचं फार मला उपकार होतील आणि मी या सर्वांच्या लोकांचे काहीतरी निरसन करू शकतो, देऊ शकतो त्यांना। आपण पंचनामा वगैरे झाला, पंचनामा आले होते, पाहून गेलेले आहेत, लेखी वडी काहीच केलेली नाही। गावातल्या 10 सरकारी कार्यालयांमध्ये या पुराचं पाणी शिरलं असून त्यातील जुने रेकॉर्ड खराब झालेत। विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।